समर्थ वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबरादरुणबिंब फलाधरोष्ठात पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्ददामि भगवद् गीते भवद्वेषिणीम्। औन्नत्यं भजते हिमाद्रिरिवया गंगे वया पावनी आलिङ्गन्मरणन्निधाय हृदये या देशभक्ता मुदा स्फूर्तिस्थानतया व्यलोकिनितरां या लोकमान्यादिभिः शाश्वत प्रेरणदायिनी भवतु सा गीताख्य संजीवनी। प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांशस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सदा प्रभुपदावरी निज समर्पिणी सेतनो कथेत मनगोविले कमलमालिकेसी जणो। मुखातून जसा झरा सगुण भक्तीचा वाहतो समर्थ गणुदास ते सतत मी नमस्कारितो। सुप्रसन्न समाधानी निश्चयीच दृढव्रती सोऽस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती। गोपाल कृष्ण महाराज की जय। सज्जनों, आज परमपूज्य स्वामी वरदानंद भारती विरचित श्री कृष्ण कथामृत सर्ग या महाकाव्याचा आपण 13वा सर्ग पाहणार आहोत। सर्गाचं नाव आहे पुनर्मिलन। ओम नमो भगवते श्री वासुदेवाय। तद्दूरे स्थितदन्तिके स्त्यपि च तद्बाह्ये तथाभ्यन्तरे तन्नेजत यत चैजतीति निगमो जानात्यजानन् परम्। देवत्थं वचनं विसङ्गतमिदं बोद्धुन्न शक्ता वयं जानेऽहं त्विदमेव मे हितकरं माता पिता न शिवः। भगवान शंकराला नमस्कार करताना परमपूज्य आप्पा म्हणतात, उपनिषदांमध्ये या परमतत्वाचं वर्णन करताना ते अनेक प्रकारे केलं आहे। अनेक प्रकारे नव्हे परस्पर विरोधी प्रकाराने केलेलं आहे। म्हणजे ईशावास्य उपनिषदात ब्रह्माचं वर्णन जेव्हा येतं तेव्हा ते वर्णन कसं येतं? तदेजति तन्नेजति तद्दूरे तद्वन्तिके तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः। ब्रह्म क्रियाशील आहे म्हणतात एका वेळेला। तद्देजति तन्नेजति ते स्थिर आहे, ते तद्दूरे ते दूर पण आहे म्हणतात। तद्वंतिके म्हणजे तो ते आतही आहे। आता दूर आहे आत आहे, ते हलतंय ते हलत नाही। ह्या वेगवेगळ्या प्रकाराने त्या ब्रह्माचं वर्णन केलं जातं। तद्दूरे स्थिती म्हणजे काय सांगितलंय? ते दूर आहे, परमात्मा तत्व दूर आहे। तद्वंतिके ते तितकं जवळ आहे। त्यानंतर ते आत आहे। तद्बाह्ये तथाभ्यंतरे म्हणजे ते बाहेरही आहे ते आतही आहे। तन्नेजत्यत म्हणजे ते गतिमान आहे, ते स्थिर पण आहे। ते समजणाऱ्याला समजत नाही आणि न समजणाऱ्याला मात्र ते समजतं। असं ते ब्रह्मतत्व आहे, परब्रह्मतत्व आहे असं वेद सुद्धा सांगतात। आता ते ज्याला समजतं त्याला ते उमजत नाही आणि ज्याला उमजून घ्यायची इच्छा असते त्याला ते नेमकं समजायलाच वेळ लागतो। असं ते ब्रह्मतत्व आहे। भगवंत म्हणले, भक्त म्हणतोय किंवा आप्पा म्हणतात, देवा हे सगळं जाऊ द्या,
हा सगळा तत्वज्ञानाचा जो फापट पसारा आहे त्यांच्या म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी तो पसाराच आहे. कारण तत्वज्ञान विषयक चर्चा ज्या वेळेला चालते त्यावेळेला असं होतं की आपल्यासारख्या सामान्य माणसाला हे कशासाठी चाललंय हेच कळत नाही मुळात. ते म्हणतात ना डोक्यावरून बांध चालले तिकडून इकडून, अशी जेव्हा तत्वज्ञानाची चर्चा चालते, कारण सरळ सरळ आहे ना सामान्य माणसाला. अहो तुम्ही एका तोंडानं सांगताय ते जवळ आहे, त्यावेळेस म्हणतात ते दूर आहे. अहो ते कसं जवळ आहे आता त्यासाठी मग सांगणं फार वेगळं आहे. तो भक्तांसाठी जवळ आहे, अभक्तांसाठी दूर आहे. तो आत आहे, दुसरं म्हणतो तो बाहेर आहे. सगळीकडे व्याप्त तोच आहे ना. त्याच्यामुळे आत जो आहे, घटाच्या आत जो आहे तो घटाच्या बाहेर आहे. त्या आकाशानं जर घट व्याप्त केलेला आहे तर त्याच आकाशानं बाहेरचा भाग सुद्धा व्याप्त केलेला आहे. अशा प्रकारे ही भिन्नता प्रत्येक वेळेस देवत्वाची या ब्रह्मतत्वाची भिन्नता वेगवेगळ्या प्रकारे सांगितली जाते. आप्पा म्हणतात भगवंत हे सगळं विसंगत आहे, त्यातील खरा गुणार्थ आमच्यासारख्या सामान्य माणसाला कळणारही नाही आणि आम्हाला त्याची गरजही वाटत. का? कारण आम्हाला एवढंच कळतं म्हणले, जाने हम त्विदमेव मे हितकरम माता पिता न शिवः. आम्हाला एवढंच कळतं की भगवान शंकर हे बाहेरच्यांचं काय चालायचं ते चालू देत, आपण इथं ऐकायला आलोय, ऐका. काय होतं तुमच्या चलबिचलेमुळे माझं चित्त विचलित होतं. आम्हाला याच्याशी काही घेणदेण नाही म्हणले. आम्हाला एवढं कळतं की भगवान शंकर हेच आमचे माता पिता आहेत, तेच आमचं सर्वस्व आहे आणि तेवढंच आमच्यासाठी हिताचं आहे आणि तेवढंच आमच्यासाठी पुरेसं सुद्धा आहे. अशा भगवान शंकरांना मी प्रणाम करतो, नमस्कार करतो आणि कथा भागाला पुढे जातो. रसाळ भाव वाणीने अनेक संत गायिले, जनात ऋण जावया कलित मार्ग दाविले. हिरे अमोल वाङ्मयी धरी श्री सरस्वती, महीपती सत्या असो मदीय आदरे नती. आपल्याला ही संतांची चरित्र जी माहीत झालेली आहेत ना, ज्ञानेश्वर तुकारामादी नामदेवादी संतांची जी चरित्र आहेत ती माहीत कोणामुळे झालीत? एक संत होऊन गेले सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, ताहराबाद नावाचं गाव आहे. त्या ताहराबाद नावाच्या गावामध्ये महीपती नावाचे एक कवी होऊन गेले, संत कवी महीपती. आणि या महीपती कवींनी ते गावचे कुलकर्णी होते. आता कुलकर्णी म्हणल्यावर त्या काळातला तहसीलदाराचा होता आणि मग त्यांना त्या अनुरूप काम असायचं, भरपूर काम असायचं, पण अतिशय भगवत भक्त. एकदा यांची पूजा चालू होती आणि त्यावेळेला कचेरीतून कोतवाल बोलवायला आला की त्यांच्यापेक्षा मोठा कोण सुभेदार वगैरे आलेला असेल कचेरीत आणि त्यांनी तुम्हाला ताबडतोब बोलवलंय म्हणले. आता हे सद्भक्त होते पण तितकेच आपलं कर्म म्हणजे तेवढेच कर्मठ होते, आपलं काम तितक्याच कर्मठतेनं पार पाडायचे. त्यांनी पूजा बाजूला ठेवली आणि त्या कचेरीत गेले, त्यांच्या ऑफिसात जे काय होतं तिथं गेले, ते काम केलं, वापस आले आणि कानाची कलम काढून पुन्हा त्यागपत्र लिहिलं आणि त्या कोतवालाच्या हाती सुपूर्द केलं. म्हणजे याच्यानंतर पूजेमध्ये खंड पडून मी पुन्हा यायचं कामच ठेवलं नाही. ज्या गोष्टीमुळे माझ्या पूजेमध्ये माझ्या साधनेमध्ये खंड पडतो ती गोष्टच मला करायची नाही म्हणजे त्यांनी त्यागपत्र राजीनामा जो काय होता तो पाठवून दिला आहे. पुढे याच महीपती बुवांनी संत चरित्र लिहिली, संत लीलामृत. भक्तिविजय जो वाचतो ना आपण, तो भक्तिविजय सुद्धा सगळ्या संतांची कथा असणारा तो महीपती बुवांनी लिहिला. आणि त्यामुळं महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये संतांची चरित्र पोहोचली. आता त्यांनी कसं आहे, ज्ञान मार्ग सगळ्यांना अवघड म्हणून भक्ती मार्ग सोपा म्हणून जनात ऋण जावया कलित मार्ग दाविले. या कलियुगात जो मार्ग सांगितलेला आहे नामस्मरणाचा, तो मार्ग त्यांनी सोपा करून दाखवला. हिरे अमोल वाङ्मयी धरी श्री सरस्वती. यांनी केलेली काव्यरचना सरस्वतीनं हिऱ्यासारखी मस्तकावर धारण केली. आणि अशा या महीपती बुवांना माझा सादर नमस्कार असो. आता यांच्यानंतर यांनी वर्णन केलेल्या संतांनंतर जे जे संत झाले त्या संतांची चरित्र लिहिण्याचं थोर कार्य
आमचे परात्पर सद्गुरू आधुनिक महिपती ज्यांना म्हणलं जातं, संत कवी दासगणू महाराजांनी ते पुढचं कार्य केलं. कारण ज्ञानेश्वर, तुकारामादी, नामदेव, निळोबारायांपर्यंत संतांची चरित्र महिपती बुवांनी लिहिली होती. पण त्यानंतर सुद्धा जे संत महंत झाले त्यांचे चरित्र लिहिण्याचं तुम्हाला सोपं सांगायचं म्हणजे, दर गुरुवारी तुम्ही ज्या 21 अध्यायाच्या गजानन विजय ग्रंथाचं पारायण करताना ती पोथी सुद्धा संत कवी दासगणू महाराजांनी लिहिलेली आहे. हे आमच्या गुरूंचे गुरु, आमचे आजे गुरु दासगणू महाराजांना या महिपती बुवांना महिपती म्हणत होते, म्हणून यांना आधुनिक महिपती अशी पदवी पुण्यात लोकांनी दिली. म्हणून दासगणू महाराजांना आधुनिक महिपती म्हणलं जातं. अशा या महिपती बुवांना आणि सद्गुरू दासगणू महाराजांना उभयतांना नमस्कार करून आजच्या कथाभागाला प्रारंभ करूया. सुरेख मंदिर शुभ्र शिलांचे, भव्य शिखर जणू हिमालयाचे, तीर्थपतीची पवित्रतावा, गृहरूपे या घेत विसावा. एक राजवाडा होता, तो संगमरवरानं बांधलेला होता. त्यामुळं तो अतिशय लखलखीत धवल रंगाचा हिमालय असावा असा दिसत होता, कारण तो उंचही तितकाच होता. आणि त्याच्यामध्ये जणू समुद्राची पवित्रता होती, आणि ती पवित्रता, समुद्राची पवित्रता या वाड्याच्या रूपाने इथं विसावा घ्यायला आली होती असं वाटत होतं. आणि तो वाडा एवढा मोठा होता, एवढा तेजस्वी होता. दिवसा स्पर्धा करी रवीसी, पूर्ण चंद्रसा दिसे निशीसी, प्रसन्नते सह शांती मंगल, परी सर्वदा राही निश्चल. दिवसा सूर्यासोबत स्पर्धा करायची, एवढा तेजस्वी होता, पण रात्रीच्या वेळेला पूर्ण चंद्रासारखा दिसायचा. प्रसन्नतेसह शांती सुद्धा. अहो, शांतता दोन प्रकारची असते. काही वेळेला शांतता अशी असते की रस्त्यानं जाताना जास्त शांत असले तर आपल्याच पायाचा आवाज, आपल्याच चपलीचा आवाज येतो ना आपण भीतो, कुणी मागे येत आहे का, अशी भयान शांतता सुद्धा असते. पण ही शांतता तशी नव्हती, ही प्रसन्नतेसह असणारी शांतता होती. अशी शांतता त्या वाड्यामध्ये सतत वसत होती. गृहाकृती ती सुरम्य उज्ज्वल, श्री कमला समवैकुंठातील, ज्या भगता ये प्रत्यय साचा, क्षुद्र मना ही विशालतेचा. कोतं मन असलं तरी त्याला सुद्धा विशालता काय असते हे कळावं, असं या महालाकडे पाहिल्यावर वाटत होतं. आणि हा महाल कसा होता, हा वाडा कसा होता, तर वैकुंठामध्ये लक्ष्मीचं निवासस्थान असणारं जे कमळ आहे ते जितकं पवित्र आहे तितका पवित्र हा वाडा होता. मंद सुगंधित वायू विनये, गवाक्ष भागी संचरुणीये, सात्विकता वात्सल्य जिव्हाळा, शिकवित असे मग इथून जगाला. या खिडक्या कशासाठी केलेल्या असतात? या खिडक्या केल्यात कशासाठी? हवा येण्यासाठी, आणि इकडची हवा इकडून निघून जाण्यासाठी. मग या वाड्याला सुद्धा अशी खिडक्या होत्या, आणि त्या खिडक्यांमधून, गवाक्ष म्हणजे खिडकी, त्या खिडक्यांमधून मंद सुगंधित वारा यायचा. कसा यायचा? विनयानं यायचा. असा भरभर भरभर वाहत येत नव्हता, शांतपणे वाहत यायचा. आणि इथून काय घेऊन जायचा? सात्विकता, वात्सल्य आणि जिव्हाळा या वाड्यामध्ये जो होता तो घेऊन जायचा. ती सात्विकता, ते वात्सल्य आणि तो जिव्हाळा, हे सगळं घेऊन तो बाहेर जायचा, लोकांना सांगायचा, शिकवायचा. याला सात्विकता म्हणतात, याला वात्सल्य म्हणतात, याला जिव्हाळा म्हणतात. एवढं सात्विकपणा, एवढं वात्सल्य, जिव्हाळा या वाड्यामध्ये भरून होतं. विरक्त मुनिजन तपोवना सम उपवन हरम्या भवती, रम्य सुवासी तरुवेली जा, फलसुम भारे लवती, जय हरी सुखकंदा. एखाद्या तपस्वी मुनीच्या आश्रमाभोवती जसं उद्यान असावं तसं उद्यान या राजवाड्याभोवती होतं म्हणे. शोभा तेथील जी सन तुलना, परी करी हृदया चंचलना, प्रवेशता हो याच वनास, मद नाही झाला बाळ निरागस. एवढी शोभा होती, पण मन चंचल होत नव्हतं. सौंदर्य होतं, पण त्या दिवशी सांगितल्यासारखं त्या सौंदर्याकडे पाहून वासना उफाळून येत नव्हत्या. उलटा ते सात्विक सौंदर्य असल्यामुळं मन शांत होत होतं तिथं आल्यानंतर. आता इथं नेमका जो सगळ्यांच्या वासना उफाळून आणणारा कामदेव, ज्याला मदन असं म्हणलं जातं, तो एकदा फिरत फिरत या वाटिकेमध्ये आला म्हणे. आणि मग ते काय झालं ते आप्पांनी मुद्दाम कंसात सांगितलंय.
नामधरी प्रद्युम्न मनोहर सती रुक्मिणी हर्षित निर्भर शिवप्रसादे अशी हरीची होत गृहस्थी सफला साची. आणि तो प्रद्युम्न म्हणून जन्माला आला. तो मदन तिथं आला फिरायला, पण त्याला सुद्धा तो इतका सात्विक झाला की त्यानं शंकराच्या प्रसादानं त्याला ते अनंग रूप जे मिळालं होतं, जळाला होता ना तो शंकराच्या तिसऱ्या डोळा उघडल्यामुळे. आता तो इथं आल्यानंतर भगवंत म्हणले आता तू काय कर, तुला अंग प्राप्त होईल म्हणे, शरीर प्राप्त होईल. रुक्मिणी मातेच्या पोटी प्रद्युम्न नावानं भगवंताला पहिला पुत्र झाला. राजहंस शुक मयूर चातक सुंदर नयनांचे मृग शावक रमती होऊन मुदित मनाने बंधन लवही नसून तेथे. हो, राजहंस होते, पोपट होते, मयूर होते, चातक होते, अनेक विध पक्षी होते, प्राणी होते, हरिण होते, पण कुणाला पिंजरा नव्हता, कुणाला खुंटा लावलेला नव्हता, कुणाला दोरी बांधलेली नव्हती. सगळे स्वैर संचार करायचे. ऋग्वेदी सौंदर्य औषेचे शांती पाठवा उपनिषदांचे मूर्त होऊनी जरी या ठाई राहतात तरी कौतुक नाही. ऋग्वेदांतील ऋचांचं जे सौंदर्य आहे, उषा सुक्ताचं जे सौंदर्य आहे, ते सौंदर्य या वाड्यामध्ये ठाण मांडून बसलेलं होतं. जगदीशाची, आता इथं कोण राहत होतं? इथं राहत होती जगदीशाची जननी जासी पावन करीते निज सहवासी अधिक बोलणे न लगे काही सती देवकी तेथे राही. तिथं भगवंताची आई देवकी राहत होती म्हणले. म्हणून हा महाल एवढा सुंदर होता, एवढा सात्विक होता, एवढा वात्सल्यानं भरलेला होता आणि एवढा जिव्हाळ्यानं भरलेला होता, कारण साक्षात भगवंताची आई देवकी त्या महालामध्ये राहत होती. आता आईचा महाल म्हणून भगवंत काय करायचे? दर्शन घ्याया प्रिय जननीचे प्रतिदिवशी वनमाळी प्रभात समयी येई घेऊन सुमने निज कर कमली जय हरी सुखकंदा. भगवंतानं दररोज सकाळी आपलं अन्निक आटोपलं की आईच्या दर्शनासाठी यावं, पण तोच नियम, रिक्त हस्ताने येत नव्हते. येताना ओंजळभर फुलं आणायचे, आईच्या पायावर व्हायचे. प्रेम भरे शिरचरणी ठेवून प्रेम भरे शिरचरणी ठेवी उचलून बसवी जवळी देवी. भगवंतांनी पायावर फुलं वाहिले की आईनं काय करावं? भगवंताच्या दोन्ही कांद्याला धरावं, भगवंताला उचलून स्वतःच्या जवळ बसवावं. वात्सल्याने कुरवाळी मुख परात पराचे घेई निज सुख. आता तिच्यासाठी तर लेकरूच आहे, आपल्यासाठी परात्पर परब्रह्म आहे, पण तिनं लेकराच्या तोंडावरून हात फिरवा, त्याचं मुख कुरवाळावं आणि जवळ बसून घ्यावं. जवळ बसल्यानंतर आईच तिला भगवंताला काय आवडतं हे माहित होतं. शुद्ध दुधाचे पायस आता हाता देऊन वदली हरी समाता. तिनं आटीव दूध द्यावं दररोज भगवंताला, की भगवंताला दूध आवडतं म्हणून रोज आटीव दूध त्याच्यावर. आता मग ते सगळा वरचा साज केलेला, केसर घातलेला, काही सुके पिस्ते बदाम वगैरे घातलेले, सुकामेवा, असं आटीव दूध भगवंताच्या हातात द्यावं. आणि देता देता ती त्या दिवशी काय म्हणली? देऊन वदली हरी समाता कथिले मजसी गर्ग मुनींनी ग्रहण रवीचे आले म्हणून. कृष्णा, अरे गर्गमुनी आले होते आपले कुलोपाध्याय, आणि त्यांनी मला काय सांगितलं, आता येत्या अमावस्येला सूर्यग्रहण आलंय म्हणे. आणि मला काय वाटतं, येत्या मासातील अवशेषी गिळील राहू रवी सर्वांशी मज वाटे या परवासाठी सरस्वतीच्या जावे काठी. येत्या मासातल्या अमावस्येला राहू म्हणे त्या सूर्याला सर्वांशानं गिळणार आहे, म्हणजे खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. मग अशा वेळेला मला वाटतं म्हणजे त्या सरस्वतीच्या काठावर जावं आणि तिथे आपण ती पर्वणी साधावी. आता ही सरस्वतीचा काठ म्हणजे नेमकं कुठं? तर ते कुरुक्षेत्र. आता ती सरस्वती लुप्त झाली आहे, पण तिथे दोन नद्या वाहत होत्या, सरस्वती आणि दृषद्वती. त्या दोन नद्या वाहत होत्या.
राजर्षी कुरुच्या पुण्याही पावन झाली विशेष भूही अवती भवती या भूमीचे वेल वाढले यदुवंशाचे. अरे तिथं का जावं म्हणली? आपले जे पूर्वज राजे कुरु होते, राजर्षी कुरु, ज्या कुरूंच्या नावानं हा वंश चालत आलाय, आपला यदुवंश असो किंवा त्यांचा कुरुवंश असो, हे त्यांचंच पुढे आलेली संतान आहे म्हणे. त्या कुरुनं या भूमीला पहिल्यांदा नांगरलं होतं म्हणून ते कुरुक्षेत्र, कुरुचं शेत होतं ते, म्हणून ते कुरुक्षेत्र. आता तुम्ही नवीन शास्त्राप्रमाणे पुन्हा शोध लावला त्या नांगराचा, हे त्या गोष्टी सांगत बसले तर ते चुकीचंच आहे. मुळात खरा शेतीचा शोध लागला तो भारतात. पहिलं नांगर चालवलं कुरुनं. आणि म्हणजे काय होतं, राजानं शेती आणि नांगराचा शोध लावला म्हणजे शेतकरी राजा होता. बरोबर आहे की नाही? आता आपण उगी ओरडतो शेतकरी राजा नाही, आजही शेतकरी राजा होऊ शकतो, फक्त त्याने एकी दाखवली तर. कारण सगळ्यात जास्त संख्या शेतकऱ्याचीच आहे, फक्त ती एकी नाही दिसत म्हणून अडचण आहे. आता शेतकरी सरकारला आपल्या पद्धतीनं वाकवू शकतो, पण ती वाकवण्याची पद्धत सुद्धा योग्य असली पाहिजे, तेही तितकंच कराय. आणि त्या कुरुक्षेत्राच्या भोवताल त्या यदुवंशाचे जे वेल आहेत ते वाढलेत म्हणले. आपण सगळेजण लहानाचे मोठे तिथंच झालो, अनेक पिढ्या झाल्या. पर्व काळ हा यास्तव साधू जाऊन त्या क्षेत्राते थोर थोर जन संत महात्मे सहजी मिळतील तेथे जय हरी सुखकंदा. तिथं जाऊया म्हणले, पर्वकाळ साधूया. तिथं अनेक प्रांतातून लोक येतील, साधू येतील, संत येतील. वदे श्री हरी अवश्य माते. आता भगवंत म्हणले का विचार करू ठरवू? काही नाही, ताबडतोब हो म्हणले आई, जाऊ कुरुक्षेत्रा परवाते इच्छेची तव कधी अवज्ञा ही तो मंगलकारक आज्ञा. तुझ्या इच्छेची अवज्ञा कधी होणार नाही म्हणजे तुझी आज्ञा मंगलकारकच आहे. आता भगवंत लागलीच दरबारात आले. बलरामा सहस कलही यादव मेळवीत मग सभेर माधव विचार पुला कथिला त्यासी सर्वही झाले मुदित मनासी. आणि त्यांची लोकशाही होती, गणराज्य होतं ते. कुठलाही निर्णय घ्यायचा म्हणजे सगळ्यांचा सल्ला घेतला जायचा, सगळ्यांसमोर मांडलं. आई साहेबांची अशी इच्छा आहे की आपण तीर्थयात्रेला जावं. लोकांनी सुद्धा तीर्थयात्रेचा असूनही ठराव त्याच्या दरबारातल्या लोकांनी एक मतानं पास केला. म्हणजे हो काही हरकत नाही. विचारा पुला कथिला त्यासी सर्वही झाले मुदित मनासी चपलगती अनल सदूता पाठवूनही कळवी वार्ता प्रिय सखये जे पांडव त्यासी स्वजना विसरित न ऋषिकेशी. आता चपल गतीच्या म्हणजे धावत अतिशय वेगानं जाणाऱ्या दूतांना अनलस म्हणलंय, ज्याला आळस नाही. नाही तर इकडं जाऊन ये म्हणून सांगितलं तिकडच गेला, निरोप दिला नाही, काही पत्ता नाही. असे दूत नव्हते. दूत कसे होते? चपल गतीचे होते, अनलस होते. अशा दूताला पाठवलं कुणाकडे? पांडवांकडे. कारण भगवंत आपल्या आवडीच्या लोकांना कधी विसरत नाहीत. त्यांना सांगायला पाठवलं की आम्ही असं असं येतोय, तुम्ही पण तिथं या. द्वाराणगरीचे संरक्षण प्रद्युम्नावर दिले सोपवून यादव सेना दिधली संगे कथिले सावध असण्या अंगे. आणि भगवंतानं सगळेजणांनी जायचं ठरलं. आता प्रद्युम्नाला म्हणले आजपासून तुम्ही कारभारी राजकुमार, ही सगळी सेना तुमच्या ताब्यात, आम्ही सगळेजण चाललो म्हणले कुरुक्षेत्रावर. आता तुम्ही द्वारकेचं संरक्षण करा, सावध राहा बरं का. जननी जनका बलरामासह घेऊन निज परिवारा यात्रेसाठी निघे दयामय आश्रय धर्माचारा जय हरी सुखकंदा. भगवंताला यात्रेला जायची गरज होती का? त्याच्या यात्रेसाठी आपण जातो, त्याच्या वाऱ्या करतो आपण. तो यात्रेला का निघाला? तर लोकांना हा धर्म सांगायचा होता की जर मनुष्य जन्माला आलो मी तर मनुष्यासारखंच वागलं पाहिजे. मग मनुष्यानं यात्रा केल्याच पाहिजेत हे भगवंताला दाखवून द्यायचं होतं. म्हणून भगवंत आई वडिलांसह सहकुटुंब यात्रेला निघाले. प्रवासातही अमाप वैभव श्री शिबिराशी उणे नसेलव स्वये द्वारका सचेत झाली प्रभू सहजनु यात्रेस निघाली. अहो त्या प्रवासामध्ये सुद्धा एवढा थाट होता
की जणू काय अख्खी द्वारकाच्या द्वारकाच सजीव झाली आणि ते सगळ्याच्या सगळी राजधानी पुढे चालली आहे. एवढे मोठमोठाले भगवंताचे शिबिर होते, तंबू होते आणि त्यांच्या सोबत हे चालत असताना वाटेत गावं लागत होते, नगर लागत होते. ग्राम नगर वासेल कानन स्वागत करीती प्रेम भरे जन, कुणी दूध फल धान्य कुणी रे, कुणी फुलांचे अर्पी गजरे. वाटेत गाव लागायचं, नगर लागायचं, कधी कधी जंगलातून जायचे, भिल्ल भेटायचे. कुणी दूध आणून द्यायचं भगवंताच्या त्या शिबिरामध्ये, कुणी फळं आणून द्यायचं, कुणी फुलं आणून द्यायचं, कुणी धान्य आणून द्यायचं. सगळं भगवंत तितक्याच प्रेमानं स्वीकार करायचे. मनापासुनी समभावाने घेती अलिती गदाग्रजाने, जो जे देईल. मग कोणी कोथिंबीरीची जुडी जरी आणून दिली तरी भगवंतानं तितक्याच प्रेमानं ती स्वीकारावी. ही न थोर ही निवडन काही, प्रेमे भिल्ल ही धरले हृदयी. वाटेत जे भिल्ल भेटायला यायचे त्यांना सुद्धा भगवंतानं हृदयाला धरावं. या स्तव या अग्रणी ग्रामणी, श्रीमान न्यायी म्हटले जाणी. जनासनेता असा असे जर, कशी विपत्ती करी डोकेवर. म्हणून भगवंताला अग्रणी ग्रामणी श्रीमान न्यायो नेता समीरण हा म्हणतो ना आपण. तो अग्रणी म्हणजे काय? जीवांना योग्य ठिकाणी घेऊन जाणारा पुढारी. भगवंत तसेच होते, अग्रणी. म्हणून भगवंताचं नाव अग्रणी आहे. ग्रामणी, ग्रामाचं किंवा गावाचं समुदायाचं पुढारी पण करणारा. श्रीमान, तेजस्वी, लोकप्रिय, भगवंत तसेच होते. न्यायी, जो अन्यायानं वागत नाही आणि दुसऱ्याला अन्याय करू देत नाही, असे न्यायी. असा नेता जर असेल तर विपत्ती कशाला येईल म्हणले? सरस्वती सिये परमात्मा स्वजना घेऊन संगे, पूर्णचंद्र जणू नक्षत्रास आकाशीच्या गंगे. जय हरी सुखकंदा. आणि भगवान परमात्मा सगळ्या आपल्या आप्तस्वकीयांना घेऊन त्या सरस्वतीच्या काठावर आले. जणू चंद्रच आकाशाच्या त्या आकाशगंगेमध्ये जसा चंद्र दिसतो तशा गोतावळ्यामध्ये भगवंत दिसू लागले. क्षेत्र सुखद ते ब्रह्मावर्त, पावन होते जे मर्यादित. सरस्वतीने दृश्यद्वतीने, मनुज जसा का चिज्जडतेने. हे ब्रह्मावर्त क्षेत्र एकीकडून सरस्वती नदी, एकीकडून दृश्यद्वती, या दोन नद्यांनी व्यापलेलं होतं. सरस्वती म्हणजे वाणीचं प्रतीक, बरोबर आहे, म्हणजे चेतनेचं प्रतीक. आणि दृश्यद्वती म्हणजे अक्षरशः दगडानं भरलेली होती. इकडं पाणी असायचं आणि हिच्यामध्ये नुसते टोळ असायचे. म्हणजे एक चैतन्याचं प्रतीक आहे, एक जडतेचं प्रतीक आहे. जसं आपल्या मनुज म्हणजे माणूस, जसा माणसाचं शरीर चैतन्यानं आणि जडतेनं व्यापलेलं आहे, तसं ते तीर्थक्षेत्र होतं. तीर्थ त्या स्थली समंत पंचक. समंत पंचक नावाचं तिथं एक तीर्थ आहे, हे आजही पाहायला भेटतं. पाप ताप संताप विमोचक, क्षत्रिय हणनोद्वेजित रामे. इथेच केले तपनिष्कामे. इथं पूर्वी परशुरामानं क्षत्रिय संहार केल्यानंतर, निक्षत्रिय भूमी केल्यानंतर इथं येऊन तपसाधना केली होती म्हणे. या स्तव पावन विशेष चिते, तिथे श्रेय निज मिळावया ते. दूर दूरचे लोक मिळाले, प्रवाह जणू सागरी निघाले. सागराकडे जशा नद्या जाऊन मिळतात तसे सगळी चौक बाजूनं लोक यायला लागले तिथं त्या पर्व काळासाठी. कोण कोण आलं? पांड्यावंती कलिंग केरळ, कामरूपा परांतनी कोसल. विदर्भ मैथिल मृग मगध नृपादी, यादव पांडव कौरव चेदी. पांड्य म्हणजे आत्ताचं तामिळनाडू, अवंती म्हणजे उज्जैन, कलिंग, कलिंग म्हणजे ओरिसा वगैरेचा भाग, केरळ, कामरूप म्हणजे आसाम, त्यानंतर कोसल, कोसल तर फार वरती राहिलं तुमच्या, कौशल्याचा भाग म्हणजे नेपाळ वगैरेच्या जवळचा भाग. विदर्भ, मिथिला, मिथिला म्हणजे परफेक्ट नेपाळ एकदम, कारण सीतामाता नेपाळ मधून आलेल्या आहे. या सगळ्या ठिकाणचे लोक तिथं गोळा झाले. त्यांच्यासोबतच अत्रि अंगिरा अरुंधतीवर, भृगु कश्यप मैत्रेय, चवण गर्ग शांडिल्य पराशर, गौतम मार्कंडेय. जय हरी सुखकंदा. अत्रि, अंगिरा, वसिष्ठ, भृगु, कश्यप, मैत्रेय, चवण, गर्ग, शांडिल्य, पराशर, गौतम आणि मार्कंडे असे सगळे ऋषी सुद्धा आले म्हणे तिथे. असे पातले तीर्थी मुनिवर, ब्रह्मज्ञानाचे जणू सागर. आश्रय जैसे यमनियमांचे,
दीप्ताग्नी समतेज जयांचे, अग्नीसारखं ज्यांचं तेज होतं असे सर्व मुनी तिथं आले. निज अस्तित्वे करीती पावन भूतल सारे, असे संत जन, संत सुद्धा आले. गृहस्थ आले सहसुतधारा, येती घेऊन वणी जपसारा. जे गृहस्थ होते ते आपल्या बायका लेकरांसहित आले, आणि जे व्यापारी होते, वणिज म्हणजे व्यापारी, ते आपला वान सामान विकायला घेऊन आले. तिथं जे काय लागते, आता लोकांना तिथं राहायचे तेव्हा काय असे नव्हतं ना, खानावळींची हॉटेलांची सोय नव्हती. मग लोक आपलं तिथं धान्य विकत घ्यायचे आणि शिजवून खायचे. सान थोर नर नारी येती, समावल्या की 18 जाती, क्षेत्र दिसे ते जेवी कानन, शारद काली गेले बहरुण. गृह तारांगण मंडित अंबर, प्रगटित वैभव वारत्नाकर, जनसंमेलन मधुर दिसे ते, विविध वर्ण जणू इंद्रधनु ते. जसे इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग वेगवेगळे दिसावेत, तसे अनेक प्रकारचे लोक, म्हणजे माणसाचे रंग, कपड्याचे रंग, स्वभावाचे रंग सगळे एकत्र आलेले होते, म्हणजे एका जागी होते. आता ती विविधता होती, विषमता नव्हती, सगळ्यांमध्ये विविधता होती. आता काय, लोकांनी विविधता आणि विषमता याच्यामध्ये गल्लत करून टाकली. हो, सगळं सारखं असल्यावर चांगलं वाटतं का? तुम्हाला रोज एकच पोळी भाजी रोज खायला द्या, चालेल का? काहीतरी वेगळं तोंडी लावणं पाहिजे ना. तशी ती विविधता आहे, त्याच्यामुळे विविधता आवश्यक आहे. कुरुक्षेत्र ते गमे मनोहर, गोड गळ्यातील गाणे, संवादी स्वर मिळता जेवी, बहुविध आला पाणे. जय हरी सुख कंदा. ते वादी संवादी वगैरे स्वर असतात गायनामध्ये, त्या त्या रागाला तोच संवादी स्वर असावा लागतो, तेव्हा ते गोड वाटतं. तसं हे कुरुक्षेत्र जणू गोड गायन बनलंय असा भास होत होता. अनेकात एकत्व बघावे, वे भेदा भेदामध्ये समावे. विविधतेमध्ये एकता असावी म्हणे. वैषम्याये समता केवी, रीत भारतामध्ये शिकावी. एकता म्हणजे एकरूपता नव्हे, ती विविधतेत एकता असू शकते. एकसारखेपणा नको. सगळं साचेबद्ध पाहायला सुद्धा आपल्याला चांगलं वाटत नाही. मग हे विविधतेत एकता कशी असते हे कुठं पाहायला भेटतं? हे केवळ भारतात पाहायला भेटतं म्हणजे. आता हे सगळे लोक आले, राजे लोक आलेले होते, हे काही असे नुसते राहणार होते का? भव्य उभिविली शिबिरे कोणी. आता काही वर्ष 1.5 वर्षापूर्वी आपणही पाहिलं प्रयागराजला, आता पुढेही पाहणार आहोत सिंहस्थामध्ये, नाशिकमध्ये काय होणार ते. अशीच मोठमोठी शिबिरं त्या काळात सुद्धा उभी राहत होती. मोठमोठे मंडप असायचे, आखाडे असायचे. भव्य उभविली शिबिरे कोणी, कुणी मंडपी कुणी वितानी, कुणी पाहिली छाया तरुची, क्षिती कुणासी नसे उन्हाची. कुणा ज्याची जशी ऐपत होती, कुणी मोठमोठाले तंबू टाकले, काही जणांनी राहुट्या घातल्या, काही जणांनी पालं बांधली, आणि काही ज्यांना काहीच सोय नव्हती ते आपल्या झाडाखाली बसले, काही उन्हात बसले. पण कुणालाही कुणाचा मत्सर नव्हता. त्या झाडाखाली बसलेला माणूस सुद्धा त्या तंबूवाल्याचा मत्सर करत नव्हता. हत्ती जणुकी जिवंत डोंगर, चपलगतीचे घोडे सुंदर, बैल जयाची थोर व शिंडे, गायींच्या शिंगा प्रति गोंडे. आता लोक आपापल्या गायी, बैल, कोणी बैलगाड्यानं आले होते, आता दुधासाठी गायी सोबत आणलेल्या होत्या, हत्ती होते, घोडे होते. बघण्यापूर्वी पण लोक कसे होते? बघण्यापूर्वी सोया पुली, दुसऱ्यासाठी झटती सगळी, साध्य एकची असल्यावर ते, मत्सर लोभा स्थलना उरते. सगळ्यांचं साध्य एकच होतं, पर्वकाळ साधण्याचं. तिथं येऊन माझी सोय झाली. अहो, लोक एकमेकाला विचारायचे, अहो आमच्याकडे जागा आहे, तुम्हाला जागा नसेल तर इथं राहता का? नाही नाही, आम्ही आहोत तिथंच आनंदी आहोत. कुणाला कुणाबद्दल मत्सर नव्हता. आपली सोय होण्याच्या आधी लोक दुसऱ्याची सोय बघत होते. गजबज सुनी बजबज नव्हती कुठेच त्या समुदायी, गजबज सुनी बजबज नव्हती कुठेच त्या समुदायी, समाधान सकलाही होते ही पूर्वज पुण्याई. जय हरी सुख कंदा. गजबज होती पण बजबज नव्हती, ओढाताण नव्हती, कोणी कोणाचं काही हिसकावून घेत नव्हतं. सगळ्यांना समाधान होतं. हे कशामुळे होतं? पूर्वजांच्या पुण्याईमुळे लाभतं हे. शिबिर हरीचे मध्ये विराजे. आता सगळेजण आधी आले होते, भगवंत वेळेवर आले खरं तर, पण लोकांनी सुद्धा बरोबर मध्यभागी जागा मोकळी ठेवलेली होती. म्हणजे भगवंत आले तर कृष्णाला शिबिर इथं उभं करण्यासाठी जागा राहू देत, म्हणजे आपल्याला सगळ्यांना कृष्णाचं दर्शन नित्य नेमानं होत राहील.
शिबिर हरीचे मध्ये विराजे, मेरू समगिरी गणांतरी जे, तेच पांडवा होय विसावा, मधु सोडू नका भ्रमर रमावा. पांडवांनी वेगळं शिबिर केलंच नाही म्हणले. भगवंताचं शिबिर होतं तिथंच येऊन राहिले म्हणले, आम्हाला काही वेगळं शिबिर नको, आम्हाला इथंच बरं आहे म्हणले, तुझ्या जवळ राहायला भेटेल. पांचाली सहवसे रुक्मिणी, देवकी सकुंती सन्मानी, श्वशुर हरीचे उत्सुक चित्ते, हृदयी धरिती निज कन्या ते. आता रुक्मिणी पांचाली एका जवळ जवळ राहायला लागल्या. कुंती आणि देवकी एकमेकींच्या सोबत राहायला लागल्या. हरीचे सगळे सासरे आले होते. आता बघा किती सासरे असतील. त्या सगळ्यांना आपापल्या लेकींचं कौतुक वाटायला लागलं होतं. सखे सोयरे आप्त मिळाले, भेटीने त्या प्रसन्न झाले, मुनिजन घेऊन हरीचे दर्शन, म्हणती आजी कृतार्थ जीवन, परी स्वस्थता हरिसी नाही, जणू विसरले चुकले काही, धुंडित चंचल नयन कुणाते, उदास मुद्रा मधुनी होते. आता सगळेजण आनंदात होते, पण भगवंताचं चित्त काही थाऱ्यावर नव्हतं. ते चंचल झाले होते. काय शोधत होते देव जाणे. त्यांचे डोळे मात्र इकडं तिकडं इकडं. समोर बसलेला माणूस भगवंताशी बोलायचा आणि भगवंताचं लक्ष तिसरीकडेच. देह वसे शिबिरी परिवारी, मन परिते थे नव्हते, भलते उत्तर दे मग हासुण, सावरण्या पाहत ते जय हरी सुखकंदा. भगवंताला काही विचारलं तर भगवंत काहीतरी दुसरंच बोलायचे आणि मग सारवासारव करायचे. आता हे सगळं पाहिलं. कोण पाहिलं? आता जे जवळचे असतात त्यांना जवळच्या माणसाचं वेगळेपणा लक्षात येतो. द्रुपद सुता रुक्मिणी धनंजय, कृष्ण वर्तने करीती विस्मय. द्रौपदी, रुक्मिणी आणि धनंजय म्हणजे अर्जुन, या तिघांना भगवंताचं हे वागणं काही बरोबर वाटलं नाही. म्हणजे काहीतरी झालंय. व देश हे तुक मग पांचाली, गोकुळची का बरे ना आली. आणि द्रौपदी म्हणली सगळे आलेत म्हणे, गोकुळचं कोणी आलेलं दिसत नाही. मंडळीस त्या बघावयाची, आस असे मज फार दिसाची, तुझ्या मुखे हरी कितीतरी वेळा, महिमा ज्यांचा मी ऐकियला. अरे कृष्णा, अजून गोकुळचं कोणी आलं नाही का म्हणे, मला त्यांना बघायची इच्छा होती, तुझ्या तोंडून कितीदा तरी ऐकलं म्हणे त्यांचा महिमा. तदा म्हणे श्री हरीची जाया. तेवढ्यात रुक्मिणी म्हणाली, मी ही आतुर त्या वंदाया. मी पण आतुर आहे म्हणे त्यांना वंदन करण्यात. त्यातही केव्हा पाहिन राधा, तुलनेची की जिला न बाधा. त्या राधेला पाहायचं म्हणे जिला तुलनेची बाधा नाही. अहो, या बाधेशिवाय तर आपण राहूच शकत नाही. बरोबर आहे. मग तुम्ही कितीही मी म्हणणारा असो, तुझं तसं तर माझं असं, असं तर त्याचं तसं, याच्यात उठल्यापासून झोपेपर्यंत आणि झोपेच्या अवस्थेत शेवटची झोप घेईपर्यंत हे सुटत नाही. आपल्याला शक्यच नाही ते. फक्त ते कोण करावं? त्या राधेनं करावं. म्हणून त्या उत्तर भारतामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जयघोष करत नाहीत ते लोक. वृंदावनमध्ये तर कुणीच करत नाही. ते काय करतात? राधे राधे म्हणतात आणि हात वर करतात. कारण ती राधा भवतारिणी आहे. तुम्ही हात वर केला. हात केव्हा वर करतो माणूस? पाण्यात पडल्यानंतर पहिल्यांदा माणूस काय करतो? हात वर करतो. गटांगळ्या खायला लागल्या की. हा भवसागर आहे. आपण तसेच पडलोय. जेव्हा हात वर करून राधे राधे म्हणतो, हात वर करून व्यंकटरमणा गोविंदा म्हणतो, त्या मागचा हेतू काय माहितीये का? फक्त भारत गुरु म्हणतात व्यंकटरमणा की सगळे करतात म्हणून, पण त्याच्यात तुमचं साधून जातं काय? तो भगवंत तुम्हाला कधी त्या भवसागरातून उचलून घेईल सांगता येत नाही. तरुण जाल. एवढी त्या नामात ताकद आहे. हे सगळं रुक्मिणीला माहित होतं. राधेची थोरवी काय, राधेची योग्यता काय. म्हणून ती म्हणते, त्यातही केव्हा पाहिन राधा, तुलनेची की जिला न बाधा. भाव भक्तीची जी परिसीमा, संत जियेचा गाती प्रेमा. हिनं ऐकलं होतं आणि हिला माहित होतं तो उद्धव काय आहे, उद्धवाची योग्यता काय आहे ते तिला माहित होतं. आणि हिनं सगळं ऐकलं होतं उद्धवाच्या तोंडून. कोणाबद्दल? राधेबद्दल. दिधले यांनी मजा श्वासन, तुझया परवी व्रजजन दाविन.
यांनी येताना मला वाटेत आश्वासन दिलं म्हणे की आता या वेळेला तुला ब्रजातल्या सगळ्या लोकांची भेट घालून देईल म्हणे. मीही त्यांची वाट बघत गे प्रिये काल पासोनी, बोलत माधव कधी भेटती गोपी व्रज जन जननी, जय हरी सुखकंदा. हे वाक्य मात्र भगवंताच्या कानात बरोबर गेले आणि भगवंत काय म्हणले, मी पण त्यांचीच वाट बघतो ग प्रिये, कालपासून येणार 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 असं कळालं म्हणे, पण अजून काही ते आलेले नाहीत. आता ते गोपी, माझी आई, माझे वडील हे केव्हा भेटतील यांची वाट पाहतोय म्हणे. तीर्थविधी स्तवया परवासी, येतील मत प्रिय गोकुळवासी, येथवरी मी विश्वासेया, आलो झाले श्रम परिवाया. येत नाहीत बहुधा म्हणे, मी इथपर्यंत आलो त्यांची भेट होईल म्हणून, पण आज असं वाटतंय म्हणे आता काही ते येत नाहीत. प्रिय भक्तांच्या भेटी वाचून काय दुजे मज उरे प्रयोजन, मी त्यांच्या स्तव ते मजसाठी अवतरतो या प्रेमापोटी. मी इथं येतोच कशासाठी म्हणे अवतार घेऊन, मी त्यांच्यासाठी येतो ते माझ्यासाठी येतात, ते माझ्यासाठी येतात आणि मी त्यांच्यासाठी येतो, एवढ्यासाठीच माझे अवतार होतात म्हणे. तोच आता हे भगवंताचं बोलणं होते न होत कसं असतो बघा. मी त्याही दिवशी सांगितलं, याला म्हणतात ती वेवलेन जुळलेली असणं. भगवंताच्या मनात त्यांची आठवण यावी आणि ताबडतोब एक सेवक धावत आला. तोच आत कोणी सेवक येई, धापन मावे ज्याच्या हृदयी, हर्ष जयाच्या फुलला वदनी, विनम्र झाला प्रभूचे चरणी, करी त्वरे तो मंगल भाषण, महाराज यदुवंश विभूषण, जवळ गोपगण अगदी आला, गात मुखाने आपुल्या लीला. महाराज आलेत म्हणले गोपाळ इथपर्यंत, परलांग 2 परलांग असतील फार फार तर, आणि येतायत. मला तरी कसं कळालं म्हणे, तुमचे गीत गात येतायत, त्या गीतांचा आवाज आला आणि मी धावत सांगायला आलो म्हणे. ऐकून दिधली मौतिक माळा गळ्यातली त्या दासा, भारतानचही सुधा वर्षली, तृषितावरती सहजा, जय हरी सुखकंदा. ती ऐकलं आणि भगवंतानं गळ्यात जी मोत्याची माळ होती ती त्याच्या गळ्यात घातली. हे जणू कसं झालं, भगवंत ताणलेले होतेच पण जणू त्यांना अमृतच भेटलं. पंडुसुताच, आता ह्यांना दम निघतो का, पंडुसुताचा हात धरोणी, त्यासह गरुड ध्वज वेगाने. त्या अर्जुन बाजूला बसलेला होता, त्याचा हात धरला, त्याला काही कळायच्या आत भगवंतानं ओढलं, त्याला धावतच निघाले. सामोराये गोपजनासी, गगनपुरेणा आनंदासी. धावत आले गोपाळां, कुठून यायला लागलेत काय नाही म्हणून पाहायला, त्यांना सामोरे आले. गोपाळासह नंद यशोदा, वृषभाणूची तनया राधा, भजने गाती जनानुरागे, गाड्या हळूहळू येती मागे. गोपाळांसोबत नंद आहेत, यशोदा आहे, ती वृषभाणूची तनया, वृषभाणू सुता राधा आहे, आणि ते भजन गातायत. काय म्हणतात, गोविंद जय जय गोपाल जय जय म्हणा. गोविंद जय जय गोपाल जय जय, राधारमण हरी गोविंद जय जय, माधव जय जय गिरिधर जय जय, नंद किशोर हरि गोविंद जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय, राधारमण हरि गोविंद जय जय, राधारमण हरि गोविंद जय जय, गोपाल कृष्ण महाराज की जय. आता हे नाचत नाचत येतायत, गाणे म्हणत येतायत. भजने गाती जनानुरागे,
गाड्या हळूहळू येती मागे. त्यांच्या गाड्याच्या गाड्या भरलेल्या आहेत, ते येत आहेत. पिटती टाळ्या कुणी झल्लरी, टाळ वाजवी कुणी बासरी, चाळ बांधुनी कोणी नाचे, नामे हरीची गाऊन वाचे. नाचायला लागलेत, आनंद करत येत आहेत. व्रजनाथा हे कुंज विहारी, मुरलीधर माधव गिरिधारी, नंद किशोरा हे घन नीळ, राजीव नयना हरी गोपाळ. नाव कोणते घेत आहेत ते? सगळे गोकुळातले नाव आहेत बघा. नंतरचं एक सुद्धा नाव त्यांना माहित नाही, त्यांना त्याच्याशी घेणं देणं नाही. भगवान श्रीकृष्ण महाराज झाले का काय झाले काही घेणं देणं नाही. काय म्हणतायत? व्रजनाथा, कुंजविहारी, मुरलीधर, माधव, गिरिधारी, नंदकिशोरा, घननीळा, राजीव नयना, हरिगोपाळ. सगळी भगवंताची गोकुळातली नावं घेऊन गजर करतायत. कारण काय, यांचा कृष्ण अजूनही गोकुळातच आहे. आणि तो कुठं आहे? यांच्या हृदयात आहे. गोकुळात आहे म्हणजे कुठं आहे? प्रत्येकाच्या हृदयात आहे. म्हणून यांना पुढचं काही घेणं नाही. मुक्त कंठ गातात रंगले चित्त विसरले भान, समरस अर्जुन ऐकत करुणी सर्वांगाचे कान, जय हरी सुख कंदा. त्या अर्जुनानं मात्र सर्वांगाचे कान करून त्यांचं ते नृत्य गायन पाहिलं, ऐकलं. आता यांना गोपाळांना जेव्हा भगवंत दिसले यायला लागलेले, कृष्ण ये तसे बघता नयनी, तोच गर्जले उच्चरवा, गोप गर्जले उच्चरवाणी, आज तपस्या फळास आली, हरिभवती सर्व ही मिळाली. जय जयकार केला त्यांनी आणि म्हणाले आज आमची तपश्चर्या फळाला आली, आज हरी तुझं पुन्हा एकदा दर्शन झालं. पूर जसा ये महानद्यांना, उफळल्या त्या परी भावना, शब्द फुटेना स्रवती डोळे, काय करू किती नको न झाले. इतकं त्यांना भरून आलं. म्हणले देवा तुझ्याकडे पाहायला आम्हाला एकतर 1000 डोळे पाहिजे होते, 1000 हात पाहिजे होते, किंवा तुझे गुणगान करण्यासाठी 1000 जिव्हा पाहिजे होत्या. सहस्त्र डोळे बघून भरून बघावे, सहस्र हाती कवटाळावे, सहस्र वदनी घोष करावा, लाभ आम्हा कुठून घडावा. कारण वासव हय हय शेषना आम्ही, प्रभो दिली इंद्रिये निकामी. देवा आम्हाला असं वाटतंय म्हणे 1000 डोळ्यांनी पाहावं, 1000 हातांनी तुला कवटाळावं, 1000 मुखांनी तुझी स्तुती करावी, पण काय करावं म्हणले देवा, आम्ही काही वासव नाहीत, आम्ही काही इंद्र नाहीत. त्या इंद्राला 1000 डोळे म्हणले. तो हय हय म्हणजे सहस्त्रार्जुन, त्याला 1000 हात होते, तोही आम्ही नाहीत. आम्ही काही शेष नाहीत म्हणे ज्याला 100 मुख आहेत तुझी स्तुती करायला. शेषही शिनला, आम्हाला ते काही नाही म्हणे. आम्हाला जे काही इंद्रिय दिलेत म्हणे ती सगळी निकामी कुचकामी दिलीत म्हणे. 2 डोळे दिले, 2 हात दिले, 1 तोंड दिलं. म्हणून गोपांच्या ये असे मानसी, एवढं गोपाळांच्या मनात आलं. रोम रोम नाचती तनुसी, त्याच्या अंगावरचा एकूण एक रोम नाचायला लागला गोपाळांच्या. काय गरज आहे हो, मोजा आपल्या अंगावर किती रोम आहेत. तुम्ही 1000 मागितले होते, पण भक्ती एवढी होती की सगळं रोमांच उठलं त्यांचं आणि ते सुद्धा नाचायला लागलं. परमात्मा दे मिठी पदासी एवुण नंदा जवळी, सकंप सद्गद कंपित हाते, वृद्धतया कुरवाळी, जय हरी सुखकंदा. भगवंतानं बापाच्या पायाला मिठी मारली येऊन. नंदानं हात लावले भगवंताच्या दोन्ही खांद्याला, सकंप हात थरथर कापतायत, सद्गद गदगदून आलंय आणि हृदय सुद्धा कंपित झालंय. हात कंपायमान झालेत, हृदय कंपायमान झालंय आणि असा तो वृद्ध झालेला नंद भगवंताला धरून उठवण्याचा प्रयत्न करतोय, कुरवाळतोय. तेवढ्यात कृष्ण आलाय. हे मागे बायांपर्यंत, पुढे पुरुष मंडळी चालत होते, मागे महिला वर्ग होता. तिकडे बातमी गेली कृष्ण आला, कृष्ण आला. हरी आला हे यशोमतीने, ऐकिले परिसेर नयने. ऐकलं म्हणले, पण तिला डोळ्यानं काही दिसलं नाही. का दिसलं नाही? जले डवरुणी गेली दृष्टी, हर्षित झाली जननी कष्टी. डोळे भरून आले तिचे. त्या पाण्याचा पडदा डोळ्यापुढे उभा राहिला. तिला पुढचं काही दिसेना. तिला फक्त ऐकू येत होतं कानानं, हरी आलाय, हरी आलाय.
आर्तरवे संबोधून माते, माते म्हणून भगवंताने हाक मारली. हरिणी दिदली मिठी गळ्याते, रामे जणू सरता वनवास, धन्य धन्य गर्जले दिवौकस. जसं रामाचा वनवास संपला त्यावेळेस कौशल्याची रामाची जशी भेट झाली तशी यशोदेची आणि कृष्णाची भेट झाली. मुकुंद भेटे मग राधेसी, आता भगवंत राधेला भेटलेत. मंगल सारे यदाश्रयासी, मोहतमाचा स्पर्शन जीते, गंगोत्री जी भक्ती रसाचे. अहो भगीरथी साठी जी गंगोत्री आहे तीच एवढी पावन आहे. ही तर भक्ती रसाच्या नदीची गंगोत्री आहे म्हणे. भक्ती रसाचा उगम यथा व्रज गोपिकांना म्हणलं, पण त्या व्रज गोपिकांचं प्रेम जिथून उगम पावतं, प्रकट होतं, ती ही राधा गंगोत्री आहे म्हणे, भक्ती रसाची साक्षात. श्री हरीची जी चिन्मय छाया, मिठी देत तिज दृढ यदुराया, शुभ मिलन नच भेद कवळावा, कवन राधिका कवन हरी वा. कोणती राधा आहे कोणता हरी आहे काही कळायला मार्ग नाही म्हणे. दोघांनी एकमेकाला मिठी मारली आहे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. गोपाल कृष्ण महाराज की जय. कवण राधिका कवण कृष्ण हरिवा. कोणता हरी आहे आणि कोणती राधा आहे काही कळत नव्हतं म्हणे. एक सारखे झाले, एक सम झाले. प्रेम समाधी पाहुणी आती, मुनिजन हृदयी झाले. प्रेमाचा या अंशही मिळता, जीवन सार्थक झाले. जय हरी सुख कंदा. सगळे मुनी म्हणायला लागलेत ही प्रेम समाधी आम्ही पाहिली, आमचं जीवन सार्थक झालं म्हणे. या प्रेमाचा लव अंश जरी आम्हाला मिळाला तरी आम्ही कृतार्थ झालो. आता हे सगळ्यांना घेऊन भगवंत आपल्या शिबिरात आले. वसुदेवाने श्रीनंदाचा आदर केला फारची साचा, दोघांचेही गहिवरले मन, किती दिवसांनी झाले दर्शन. आता हे दोघं सुद्धा मित्र होते ना, वसुदेव आणि नंद. मला सांगा, मित्राचं लेकरू इतके दिवस सांभाळलं होतं आपलं मन. आज जो कृष्ण यांच्याजवळ होता हा कोणामुळे होता? त्या नंद यशोदेमुळे होता. आपल्याला अजून एक असाच प्रसंग आहे, कुणाच्या लक्षात येतो माहित नाही. छत्रपती शिवराय सुद्धा त्या शिवनेरीच्या किल्लेदारामुळे आपल्याला लाभले. बरं, मित्रत्वाच्या नात्यानं शहाजी राजांनी तिकडं धोका आहे म्हणून जिजाबाईंना इकडे पाठवलं होतं आणि त्यानं सुद्धा जीवापाड जिजाबाईंना गरोदर असताना सांभाळलं. शिवाजी राजांना मोठं होईपर्यंत इथे शिवनेरीवर आश्रय दिला. हे तसंच आहे. हेच इतिहासातून शिकून पुढं करायचं असतं. आणि म्हणून कदाचित त्या मायमाऊलीनं जिजाबाईनं छत्रपती शिवरायांना रामकृष्णाच्याच गोष्टी सांगितल्या, दुसऱ्या कोणत्या गोष्टी सांगितल्या नाही. की राज्य कर तर रामासारखं कर, नीती न वाग तर कृष्ण नीतीनं वाग, जिथं जशास तसा. हा बालपणी तिनं त्यांच्यावर केलेला संस्कार आहे. आणि म्हणून त्या जिजामातेमुळं आज ही शेंडी, कपाळाला गंध, आपलं शाबूत आहे. नाही तर काही खरं नव्हतं. बिनमिशाची खाली दाढी आली असती, कानात बोटं घालावं लागले असते, एक टोपी गच्च बसणारी डोक्याला घालून आपण सगळे या ठिकाणी सगळ्या बाबरी झाल्या असत्या. त्याच्यामुळे अशा पुण्यपुरुषांचं सुद्धा स्मरण झालं पाहिजे. अशा पुण्य सलीला स्त्रियांचं सुद्धा स्मरण झालं पाहिजे. आणि ह्या मी तर म्हणतो
छत्रपती शिवराय असोत, जिजामाता असोत, संभाजीराजे असोत, हे प्रातस्मरणीय आहेत. कारण बाकी सगळ्या गोष्टी नंतरच्या चालत राहतील हो तुमच्या. पण ज्यांच्यामुळे तुम्ही आज स्वतःला हिंदू म्हणून घेताना त्यांची किमान रोज एकदा तरी आठवण काढत जा. त्यांच्या नावानं आज हिंदू म्हणून घास खाताय, नाही तर लचके तोडावे लागले असते. स्पष्ट बोलायला काही हरकत नाही. पण त्यातही आपण मी शिवाजीचा, मी कोणाचा, मी फलक्याचा, मी हलक्याचा, अरे काय चाललंय हे कळालं नाही ना आपल्याला. त्यांनी कशासाठी, तेही वरून म्हणत असतील याच्यासाठी केला होता अट्टहास, अरे तुमच्यासारखा दिवस कशाला पाहावा. बरोबर आहे ना. फक्त आपण त्या जयंत्याला नाचतो, ते पण तर्र होऊन. काही लोक आहेत, चांगला प्रयत्न चालू आहे, आपल्या परभणीतही चालतोय. कदाचित आपल्या परभणीकरांच्या प्रयत्नामुळेच तो कायदा सुद्धा संमत झालाय. या कायद्याचा नक्कीच आपल्याला लाभ होईल. आता आपली जिम्मेदारी एवढी आहे की येताना एखादं तरी पोरग, एखादं तरी पोरगी सोबत घेऊन या घरची, म्हणजे छत्रपतींना जे अभिप्रेत होतं तो धर्म इथं आपल्याला पाहायला भेटेल. आपल्याला त्या धर्माच्या रीतीभातीनं जगता येईल. आणि तुम्ही जर संस्कार नाही केलेत तर ते तर टपून बसलेले आहे. काय ते विष्णुदासाचा अष्टक आहे ना, टपून बसायला न भीना कशाला, काहीतरी तो साप टपून बसलाय जिहाद रूपी. लक्षात ठेवा, त्यांचे जिहाद नाना प्रकारचे आहेत. आपल्या पोरीबाळींना सांगा, काही तोंड बांधून जायची गरज नाही म्हणायचं. उघड्या तोंडानं जा. कशाला आपल्या पोरींनी तोंड का बांधावं आपल्या देशात? आपल्या धर्मानं डोक्यावर पदर सांगितला, तोंड बांधायला सांगितलं का? सगळ्या माया बांधायला लागल्यात, पोरी बांधायला लागल्यात. बापाच्या समोरून पोरगी दुसऱ्याच्या गाडीवर गेली तरी पत्ता लागत नाही बापाला सुद्धा, आपली एक लोकाची. हे बोलावं लागतं इथं बसून, कारण याला कारणीभूत आया आहेत. तू अशी का म्हणून तिला जर विचारलं नाही तर ती पोरगी कशाला तुम्हाला भिईल हो? तुमच्या माया विचारत होत्या की नाही? तुमचं थोडं जरी चुकलं, अहो वाकडा भांग काढला तर विचारणाऱ्या आया होत्या की आज भांग वाकडा का. आता मायच म्हणते, अगं ती चड्डी चांगली दिसती, घाल तुला. बरोबर आहे का? उगाच दुकानं थाटले नाही त्या लोकांनी. मला सांगा, त्यांच्या पोरी कधी फिरताना दिसतात का हो तुम्हाला चड्ड्या घालून? एवढ्या बाह्याचे तरी कधी घातलेलं दिसतंय का त्यांच्या पोरीने? का? त्यांना धर्म आहे, तुम्हाला नाही का? तुम्ही टांगला वेशीला, घरी पण नाही, वेशीलाच. हातात बांगडी घालायची लाज वाटते, कपाळाला गंध लावायची लाज वाटते, आणि स्वतःला हिंदू म्हणून घेतात. कशाला हिंदू आहेत तुम्ही? अहो घाला ना, तुमची ऐपत आहे तिथपर्यंत घाला. तुमची ऐपत चांदीची असेल चांदी घाला, सोनं असेल सोनं घाला, लेकरांच्या अंगावर घाला, जाऊ द्या ना चोरी. काय हरकत आहे? कमवून वर न्यायचंय का? वर तर काहीच जात नाही. मग कमीत कमी काचच्या बांगड्या तर घेऊन द्या, नाही होत तर लोखंडाच्या घाला. आता काळाचा महिमा आहे, बरोबर आहे. त्या दिवशी सांगितलं मी, पहिले शेणाचे सडे होते, आता पुढं काय होईल देव जाणे. पण घाला. आता ही पुढं तर फार आहे या सर्गामध्ये. हे मी एवढं बोलतो हे नाही, ती देवकी जे बोलते ना, शिस गरम करून कानात ओतल्यासारखं बोलती. त्याच्यामुळे सगळ्यांनी ऐका, इकडच्यांनी पण ऐका, इकडच्यांनी ऐका. आजचा सर्गच त्याच्यासाठी आहे. कारण भगवंताला काय गरज होती भगवंताच्या? फक्त भगवंत गोपाळांना भेटले एवढं 2 ओळींमध्ये सुद्धा आपण सांगू शकले असते. पण भगवंतांना याच्या मागे धर्माचरण काय असतं, घरात वागणं काय असतं हे सांगायचं होतं, म्हणून आपण अख्खा सर्ग खर्ची घातलाय. नाही तर भगवंताच्या कथा काय नव्हत्या का? अनेक कथा होत्या, अजून रंगवून सांगता आल्या असत्या. पण हे सांगायचं होतं म्हणून हा सर्ग आहे. आता हे सगळेजण एकमेकाचं स्वागत करतायत, पण भगवंत कुठे आहेत? शिबिरात गेलेच नाही वापस. भगवंत शिबिरा सेवा परिवारा निज पुरा विसरला आता अधोक्षज. जिथं हे होते तिथंच भगवंत खाली बसले, जिथं होते तिथंच बसले. वापस शिबिर आहे तिथं जायचंय, काही घेणं नाही. गोपाळासह वृक्षा खाली पूर्णपणे रमला वनमाळी,
यदुनाथ हन हरी जणू आता, प्रौढ वयाची नुरली सत्ता. आता हे यदुनाथ नाहीत, मोठे झाल्याचं भान नाही. तत्वज्ञानी नचना वीर, व्रजरमणी प्रिय नंद किशोर. भगवंत सगळं विसरून गेले, गोपाळांचे प्रिय असे नंद किशोर झालेत. यशोमतीसी करण्या वंदन. आता भगवंत यशोदेजवळ बसलेले आहेत आणि यशोदेला वंदन करण्यासाठी सवे सर्व ही सुनास घेऊन, सगळ्या सुना घेऊन कोण येते? येत देवकी हर्षित चित्ते, विस्मय झाले व्रजललनांते. आता त्या गोपिका सुद्धा पाहायला लागल्यात, ही सासू राजमाता आहे, ती सगळ्या सुना घेऊन यायला लागली. आता ती एकटी राजमाता समोर, कदाचित तिच्या सुना चालतानाच एवढा दुरडा उडत असेल की कोणीतरी मोठं सैन्य यायला असं वाटत असेल. आता 16 सहस्र नारी अष्टनायिका सगळ्या जणी यायच्यात भगवंताच्या. त्यातही सगळ्या आल्या नव्हत्या म्हणे, तिथं काही मोजक्याच आल्या होत्या. आणि ती आली समोर घेऊन, या हरीच्या भारी आहे कळता यशोमतीच्या हृदयी, वात्सल्यासह आनंदाचे अपूर्व भरते येई, जय हरी सुखकंदा. तिनं म्हणलं असेल फक्त या हरीच्या बायका, एवढं म्हणलं आणि त्या यशोदेला एवढा आनंद झाला. वधू वंदिता सती यशोदा, प्रेम भरे दे आशीर्वादा, प्रिय बाळे सौभाग्यवती हो, गुणबलशाली सुत तुझला हो. एकेकीने यावं, नमस्कार करावा, हिनं आशीर्वाद द्यावा, सौभाग्यवती हो, तुला पुत्रवती हो. शिर कुरवाळीत अंकावरचे. आणि कसं भगवंत मांडीवर झोपलेले आहेत, डोकं भगवंताचं मांडीवर आहे, हिच्या पायावर प्रत्येक जण येऊन मस्तक ठेवायली. आणि हे आईसाहेब फक्त यांना आशीर्वाद द्यायला यशोदा माता. भगवंताच्या केसावरून हात फिरवणं भगवंताच्या चालू आहे यशोदा मातेचं. शिर कुरवाळीत अंकावरचे, कुतुके निरखित वदन हरीचे. कौतुकानं भगवंताचं तोंड पाहायला लागली. पुसे देवकी प्रति यशोदा, बसली होती जवळच राधा. आता ही यशोद देवकीला विचारते, त्यावेळेला बाजूला राधा बसलेलीच होती. काय विचारते? कुणास मिळवी काय पराक्रम, करुण वदा हा श्याम तरी मम. बाई मला सांगा म्हणलंय, यानं कशा मिळवल्यात ह्या बायका, काय काय पराक्रम करून मिळवल्यात? थोरपणीच्या याच्या लीला, ऐकू द्या मज म्हातारीला. मला म्हातारीला म्हणे, त्याचं लहानपण सगळं माहितीये. आता मोठेपणातल्या लीला काय त्या सांगा. हा सुन सांगे सती देवकी. आता देवकी सांगायला लागली, ऐका. वडील सूनही पहा भीमकी, विदर्भ भूपाची प्रिय कन्या, हरी सैच्छित असे अनन्या. ही रुक्मिणी आहे म्हणे, विदर्भ राज्याची कन्या आहे आणि ही हरीची इच्छा धरून बसलेली होती. भावाने परिधरीला आग्रह अर्पाया शिशुपाला, हिने विनविता हरिले कृष्णे, करुणी घोर रणाला, जय हरी सुखकंदा. हिचं विनंती पत्र आलं म्हणे आणि हे जाऊन युद्ध करून उचलून घेऊन आले म्हणले तिला. आता ही दुसरी कमलमुखी, ही दुसरी भामा, रुसवा धरिते कधी रिकामा. ही कमळासारखी सुंदर भामा आहे म्हणे, सत्यभामा. कधी कधी रुसते म्हणली, थोडी खट्याळ आहे. हिचा पती पिता घे आळ हरीवर, स्यमंतकाचा तूची तस्कर, वधिला बंधू मम रत्नास्तव, आरोपे या शंकित यादव, परी प्रसेना वधिले सिंहे, जांबवतासी रत्न मिळे हे, कलंक दुस्सह होय हरीसी, रत्न आणिले तये प्रयासी, 17 जिक्त मग पश्चातापी, कन्ये सह निज रत्न समर्पी, जांबवता सह रत्ना कारण, युद्ध करिया पुलामण ब्रजमोहन, तये तो शुणी बाहुबलाही, जांबवती दिदली दुहिताही. आता ही सत्यभामा कशी भेटली म्हणे? हिच्या बापाजवळ, त्या दिवशी सांगितलं मी तुम्हाला, हिच्या बापाजवळ समंतक नावाचा मणी होता आणि हिचा काका घेऊन गेला म्हणे मणी. पण आळ आला हरीवर, मग हरी सुद्धा ते शोधायला गेला आणि कृष्णानं त्या सिंहाचा माग घेतला, अस्वलाचा माग घेतला आणि मग तो जांबवंत आहे हे कळाल्यानंतर जांबवंताशी 22 दिवस युद्ध केलं आणि मग तो ते रत्न मिळवलं. आता ते रत्न इथं आणून द्यायचं होतं म्हणे सात्यकी त्या सतराजिताला, पण जांबवंत जेवढा प्रसन्न झाला म्हणे, आधी त्यानं जांबवंती सोबत लग्न लावून दिलं, स्वतःच्या कन्येसोबत. तिला घेऊन हे इथं आले. सतराजितानं समंतकही दिला आणि सत्यभामा सुद्धा दिली. अशा एकदा 2 बायका, एका पराक्रमामध्ये 2 बायका भेटल्या म्हणे याला.
कालिंदी ही दिनकर कन्या गिरिजे समतप करुणी भाग्यवती ही पुण्याने त्या झाली हरीची रमणी जय हरी सुखकंदा. सूर्यकन्या यमुना हिनं सुद्धा तपश्चर्या केली म्हणे आणि त्या तपश्चर्येच्या बळावर ती भगवंताची बायको झाली. कोसलन रूपतनया सत्याही वीर्य शुल्क ठरविली विवाही सात मत्त बैला सवे सनुन वरिली रामा सहजिंकुणपण. ही कोसल देशची राजकन्या आहे, सत्या तिचं नाव. हिच्या बापानं काय ठरवलं होतं की हिला जर हिच्याशी लग्न करायचं असलं तर 7 बैलाला एका वेळेला व्यसन घालायची. एका बैलाला व्यसन घालता घालता नाकी नवय घातलेली व्यसन असून सुद्धा बैल आवरणं मुश्किल आहे. भगवंतानं 7ही बैलाला एकदाच व्यसन घातली आणि हिला जिंकून आणलं म्हणे. ही भद्रा कैकई तरी ही कैकई देशची ही भद्रा आहे म्हणली 5वी. फारच आहे प्रेमळ हृदयी मम नंदेची सुता पित्याने कृष्णा दिधली प्रेम भराने. माझ्या नंदेचीच पोरगी आहे म्हणे, आत्याची पोरगी यानं करून घेतली, तिच्या बापानं आनंदानं दिली म्हणे याला. हिचं नाव भद्रा. ही त्या परीच मित्र विंदा. आता ही दुसरी अवंतीला जयसेन नावाच्या राजाची मुलगी आहे म्हणे. ही सुद्धा माझ्या नंदेचीच पोरगी आहे म्हणे. मित्र विंदा हिचं नाव. ही त्या परीच मित्र विंदा स्वयंवराने वरी मुकुंदा. विंद बंधू दोघे विरोध करीती. हिला 2 भाऊ होते म्हणे, विंद आणि अनुविंद. हे 2 जण विरोध करायला होते. तो कोण टिके परियाचे पुढती. त्याच्या पुढे कोण टिकणार आहे म्हणजे त्या भावांना हरवलं आणि हा मित्र विंदेला घेऊन आला. आणि कही लक्ष्मणा सुलक्षण आणि हरुणी स्वयंवरातून आहे ही मद्राधिपतनया. मद्रदेशची राणी राजकन्या म्हणले ही. तिचं नाव लक्ष्मणा. पट्टवधू हरीच्या 8 हिया. अशा 8 पट्ट राण्या आहेत म्हणले हरीला. कोण कोण? रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती, कालिंदी, सत्या, भद्रा, मित्रविंदा आणि लक्ष्मणा. अशा 8 राणी आहेत. त्या 8 नायिका आहेत म्हणे हरीच्या. नरकासुरवधुनी कारेतून त्याच्या ज्या सोडविल्या असती त्या भार्या बहुयाच्या सगळ्या येथना आल्या जय हरी सुखकंदा. 16 सहस्त्र स्त्रिया नरकासुराच्या इथून सोडून आणल्या म्हणले. आणि तिथं सत्यभामेला गेला होता म्हणे घेऊन हा युद्धाला. तिथं त्यानं नरकासुराला तर मारलंच मारलं, पण नरकासुराचा एक सेनापती होता, त्याचं नाव होतं मूर. त्याला मारलं म्हणे, म्हणून याला तिथे एक नाव सुद्धा भेटलं आणि ह्या 16 सहस्त्र बाया सुद्धा भेटल्या बायका. त्याचं नाव झालं म्हणे मुरारी. मुराचा अरी म्हणून मुरारी झाला. आणि ह्या 16 सहस्त्र जणी एवढ्या बायका झाल्या. त्यातल्या सगळ्या काही इथं आल्या नाही म्हणे, जेवढ्या आल्यात तेवढ्यांना तुझ्या दर्शनासाठी घेऊन आले. गोविंदाच्या भार्या विषयी ऐकून राधा हर्षित हृदयी धन्य तुम्ही वरिले गोपाळा लबाड परिगे हा सांभाळा. नशिबवान आहेत म्हणले, पण लबाड आहे हा सांभाळा. सहवासे निज लावून गोडी हरी हा सहजी तयास तोडी. कोण म्हणते? राधा सांगते. नाद लावते म्हणे सोडून जाते. धरा भरवसा कधी न याचा नेमन काही या फसव्याचा. हृदयी बिंबते प्रतिमा याची तीच खरी गे विश्वासाची. तिला न लवही द्यावे अंतर सुखास मगना पुरेल सागर. याच्या नादी लागू नका म्हणे. तुमच्या हृदयात याची जी प्रतिमा आहे तिला मात्र अंतर देऊ नका, तर हा तुम्हाला लाभल म्हणे. बाहिरुनी हा भारी छळतो काम उपजवी तृप्त न करीतो. हृदयातील पर्याची मूर्ती इच्छे पूर्वी करीत पूर्ती. म्हणून गोपी कधी कृष्ण कसा आहे म्हणून पाहायला मथुरेला सुद्धा गेल्या नाही. मथुरा काही लांब नव्हती, पण त्या कधी गेल्या नाहीत. द्वारकेला सुद्धा गेल्या नाहीत, कारण त्यांच्या हृदयामध्ये हरी होता. वदे श्रीपती सस्मित राधे कलह निर्मिसी काही. डोळे लावून बसता सगळ्या धडगत माझी नाही जय हरी सुखकंदा. अगं राधे, कशाला भांडण लावून द्यायलीस म्हणे, कळ लावून द्यायली. यांनी सगळ्यांनी जर डोळे लावून बसले तर माझी काही धडगत नाही म्हणे. माझ्याकडे नुसते डोळे वटारून पाहिलं तरी माझं पाणी पाणी होते म्हणे. तुझं सगळ्यांना लावून द्यायला लागलं. सखे राधिके सत्य तुझेची. रुक्मिणी पटकन उचललं रुक्मिणीनं. म्हणे रुक्मिणी प्रिया हरीची. धन्य भाग्य झाले तव दर्शन गाढ दिदले प्रेमालिंगण.
रमा राधिका भिन्न तरीही तत्व एकची उभया ठाई श्रीहरिया एका तत्वाची दोघीही त्या रूपे साची भक्तीची नूपरा मधुरा की शीतलता वा प्रभाश शांकी एक चारुता दुजी सुरभीता कमलाची परी एकची सत्ता. रमा आणि राधिका दोघींनी एकमेकीला मिठी मारली. कशा दिसायला लागल्या त्या? पराभक्ती आणि मधुरा भक्ती दोन्ही एकत्र आल्यात. किंवा शीतलता आणि प्रभा म्हणजे शांतपणा, थंडपणा चंद्राचा आणि चंद्राचा प्रकाश जसा एका ठिकाणी वसतो तशा ह्या दिसायला लागल्यात. चारुता म्हणजे सुंदरता आणि सुरभिता म्हणजे सुगंध. म्हणजे सुंदरता आणि सुगंध हा दोन्ही एकत्र म्हणजे सौंदर्याला सुगंध आला असं काहीसं इथं दिसलं. सती यशोदा सकला नाही जवळ बसूनी प्रेमे घेई वदे देवकी या सर्वांना बाई काई बोध कराना. आता या सगळ्या जणी बसल्यात आणि देवकी म्हणली आता तिथं काय होते म्हणे, या अशा एका वेळेला सापडतच नाहीत. त्यानं काय केलं म्हणे, माझा महाल बांधून ठेवला एवढा मोठा, मी महालाच्या बाहेर पडेपर्यंतच वेळ जातो म्हणे आणि त्यात या सगळ्यांसाठी महाल आहेत म्हणे. पुन्हा आता एकीच्या महालात जाऊन यांना सांगेपर्यंत आज अनायशा सगळ्या इथं बसलेल्या आहेत. यांना बाई तुम्ही यशोदाबाई यांना बोध करा म्हणे, काहीतरी सांगा. का सांगा? कुल स्त्रियांना भूषण तुम्ही आश्रय गृहिणी धर्मा तुम्हामुळेची श्री हरिसिया इतुकाला महिमा जय हरी सुखकंदा. यशोदाबाई तुम्ही कुल स्त्रियांना भूषण आहेत म्हणे, तुमच्यामुळं तुमच्या संस्कारामुळं कृष्ण एवढा थोर झालाय. का? कारण आईचे संस्कार महत्वाचे आहेत. तुम्हीच सांगा म्हणे यांना काय उपदेश करायचा तो करा. आहेत म्हणे. आता कसं असते, सासूबाईंना पुढची चिंता असते. फटकन बोलून तर गेली, यांना काहीतरी उपदेश करा. घरी गेल्यावर संध्याकाळची सोय झाली पाहिजे ना. पटकन म्हणाली देवकी, जरी गुणाच्या सर्व सुना मम, माझ्या सुना गुणाच्या आहेत म्हणे, पण तेज गुणा ये बोधे अनुपम. गुणाला तेज केव्हा येतं? कोणी सांगितलं चांगलं तर त्याला अजून तेज येतं म्हणे. कसं? पैलू